तुम्हा बरोबर असो. लोकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर हा तुमचे द्रव्य उडवतो असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा ऐशोध दे, कारण यापुढे तुझ्यावर कारभार सोपवला जाणार नाही. मग कारभाराने आपल्या मनात म्हटले, माझा धणी माझ्यापासून कारभार काढून घेणार नाही, तर मी आता काय करू? खाण्याची मला शक्ती नाही, भीक मागण्याची लाज वाटते, तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे, म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले. मग त्याने आल्या देण्याच्या प्रत्येक देणेकऱ्यांस बोलावले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धान्याचे तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 मण तेल. त्याने त्याला म्हटले, हे तुझे करारपत्र घे आणि लवकर बसून यावर 50 मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 खंडी गहू. तो त्याला म्हणाला, हा तुझा रोखा घे आणि 80 मण. अन्यायी कारभाराने शहाणपण केले, यावरून धन्याने त्याची वाहवा केली, कारण या युगाचे लोक आपल्यासारख्याविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. आणखी मी तुम्हाला सांगतो, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, यासाठी की ते धन नाहीसे होईल तेव्हा मित्रांनी तुम्हाला सार्वकालिक निवासस्थानात घ्यावे. जो अगदी थोड्या गोष्टीविषयी विश्वासू, तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोड्या गोष्टीविषयी अन्यायी, तो पुष्कळाविषयी अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वास झाला नाही, तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल? आणि जे दुसऱ्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वास झाला नाही, तर जे आपले आहे ते तुम्हाला कोण देईल? कोणत्याही चाकराला 2 धन्याची सेवा चाकरी करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्यावर प्रीती करेल, अथवा एकाला धरून राहील आणि दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा चाकरी करता येत नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान